नमस्कार, माझं नाव हेमा आहे. आज आमचा पहिला दिवस आहे यूट्यूब चॅनलचा. त्यामुळे जेवढ्या सोप्या पद्धतीत होईल तेवढ्या मी तुम्हाला रेसिपी दाखवायचा प्रयत्न करेन. त्यात आज माझा पहिला दिवस आहे म्हणून आज आपण काहीतरी गोडाचं करूया, पण मी आज शिरा करून दाखवते तुम्हाला. पण एक कढई घेतलेली आहे, तर गॅस ऑन करूया. पहिल्यांदा आम्ही पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे. थोडं थोडं बऱ्यापैकी टाकून थोडंसं शिल्लक ठेवूया. आपण हे नंतर वरून टाकूया. त्यामुळे एक वाटी रवा घेतलाय मी. त्याच वाटीने मी तूप घेतलेलं, त्याच वाटीने मी आपला रवा मोजते. आता हे थोडं आपल्याला हलकं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. ज्या वाटीने मी रवा मोजेल त्याच वाटीने 4 वाटी आपण असं पाणी थोडं गरम करून घेऊया. शिरा थोडा असा स्लो पासवर आपण थोडा गुलाबी रंगापर्यंत भाजून घेऊया. 5 ते 6 मिनिटं लागले आपला हा शिरा थोडासा भाजायला. त्यासोबत आपण पाणी पण गरम करायला ठेवलंय. आता आपल्याला इतकं पाणी नाही लागणार, पण आपण घेतलंय. आता हे गरम पाणी आपण ह्यात थोडं थोडं टाकू. काही बघू आपल्याला थोडं इतकं लागतंय, थोडं आपण यातलं वाचून ठेवूया, लागलं तर टाकूया. जरा 5 पडतील अशी उकळ फुटली ना, मिळाल्या आपण तो 5 मिनिटं आपण झाकून ठेवू. 5 मिनिटं स्लो गॅसवर आपण झाकून ठेवूया. आपण बघूया आता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला इतकंच हवं होतं, तर आपण ही पाऊण वाटी साखर घेतली, ती आपण साखर यात टाकूया. साखर अशी झाली ना, मी ड्रायफ्रुट्स घेतलेत, थोडे बेदाणे घेतलेत, काजू, थोडे आपण मनुके घेतलेत आणि चाळुळे घेतलेत. खमंग शिरा व्हावा म्हणून एक केळ घेतलंय, थोडी वेलचीची पूड टाकूया. एक ह्याच्यामध्ये केळ टाकते. त्याला थोडं ढवळून परत 5 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवू. बघू आपण. छान आपला असा लुसलुसीत शिरा केळ टाकून शिरा झालेला आहे. ते थोडं तूप राहिलंय ना आपलं, ते पण आपण याच्यावर टाकून घेऊया. त्यापेक्षा याची शाईन पण चांगली राहते आणि एकदम खमंग होतो. केळामुळे कसा खमंग शिरा झालाय. अशा प्रकारे आपला शिरा तयार झालेला आहे. एकूण याला 20 मिनिटं लागले बनवायला. आणि बघा, केळ आम्हाला आवडतं म्हणून आम्ही टाकलेलं आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. आपला हा शिरा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.